राजा राममोहन राय ग्रंथालय प्रतिष्ठानचा आहे. खूप जुनं काम, खूप भरीव काम, खूप देशभरातल्या ग्रंथालयाला मदत करण्याची मानसिकता आणि मग त्याचा अधूनमधून आमच्या नेमक्या योजना काय, तुम्हाला आम्ही काय मदत करू शकतो अशा प्रकारची कार्यशाळा करून माहिती देण्याचा प्रयत्न असतो. तसा राजा राममोहन राय ग्रंथालय प्रतिष्ठान कोलकाता यांच्या अर्थसहाय्याच्या विविध योजनांविषयी 2 दिवसीय विभागस्तरीय कार्यशाळेच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला व्यासपीठावर राज्याचे उच्च शिक्षणाचे संचालक डॉक्टर शैलेंद्र देवळकर उपस्थित आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ऑन द वे केवळ या कार्यक्रमासाठी कलकत्त्याहून आलेले प्राध्यापक अजय प्रताप सिंग उपस्थित आहेत, जे महासंचालक राजा राममोहन राय ग्रंथालय प्रतिष्ठान. व्यासपीठावर त्यांच्याकडे राज्याच्या संचालकाचे चार्ज आहे असे अशोक गाडेकर उपस्थित, अनेक मंडळी उपस्थित आहेत. म्हणजे माझा हाही आग्रह हळूहळू सभा कशी चालावी, कार्यक्रम कसा चालावा त्याचं मी आता एक प्रारूप करणार. प्रत्येकाने उठून सगळ्यांची नावं घेण्याची आवश्यकता, त्याच्यामध्ये किमान कार्यक्रमामध्ये लहान जातात. एकाने नाव घेतलं की बाकीच्याने म्हणायचे स्टेजवरचे मान्यवर जास्तीत जास्त कलकत्त्यातून आले, त्यांचं नाव घेतलं पाहिजे. प्रत्येक वक्ता करणार आणि व्यासपीठावर बसतो हे 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 पाचव्या सहाव्या व्यासपीठावर पाठच होत त्याची आवश्यकता हात तुला पहिला बंद करून आणि त्यातून समजा द्यायचं असेल रांगेने द्यायचं, त्याच्यात त्या नाव विचारलं का व्यासपीठावर सरकारचा सन्मान केला जाईल. 1 2 3 4 5 6 7 मूळ हा कार्यक्रम आहे, त्याला थोडे कमी मिळतो. आणि त्यामुळे व्यासपीठावर मान्यवर आणि जवळजवळ महाराष्ट्राच्या सर्व कानाकोपऱ्यातून ग्रंथालय चळवळीमध्ये सहभागी असलेले, वाचन संस्कृती मजबूत व्हावी यासाठी प्रयत्न करणारे वेगळ्या गावातील बंधूंनी वगैरे. शासन सुविधा पण काय करते, सुविधा काय दिल्या पाहिजे हा आताचा विषय नाही, त्यासाठी आपण वारंवार मंत्रालयात बैठका करत असतो. परंतु राजा राममोहन राय ग्रंथालय प्रतिष्ठान हे आपल्याला काय काय देत असतात त्याची माहिती करून घेणं, त्याची पद्धती माहिती करून घेणं, किंवा हे कसं मागायचं असतं, हे कसं मिळतं, असं सगळं मांडण्यासाठीची कार्यशाळा आहे. मी ऑल द वे कलकत्ता से आए अजय प्रताप सिंह जी का बहुत आभार व्यक्त करता हूँ कि वो समय निकाल कर पूरी पूर्णिमा में जाता है और उसके रिपोर्ट्स अपने अपने स्थान पर निकलने के पहले देते हैं कि धूप ज़्यादा है तो कई बार कार्यक्रम कैंसिल किए जाते हैं, लेकिन कार्यक्रम में जाना आवश्यक है ऐसा मानकर सिंह साहब यहाँ आए, इसलिए मैं उनका हृदय से बहुत आभार व्यक्त करता हूँ. और इस साल महाराष्ट्र के 11,500 ग्रंथालयों में से जो अच्छे ग्रंथालय हैं उनको ज़्यादा से ज़्यादा मदद आपकी ओर से हो ही अपेक्षा व्यक्त करता हूँ. महाराष्ट्र शासनाशी जोडलेले आपले बरेच विषय आहेत, त्यातले काही आपण मार्गी लावतो, काही मार्गी लावण्याच्या मार्गात असतात. एक विषय आपण मार्गी लावला त्याला 2 वर्ष झाली की आपण 60% आपलं अनुदान वाढवलं. ते खूप वर्ष 15-20 वर्ष वाढवलं जातं. 2-3 विषय आपण ठरवले आणि अजूनही नीट स्पीड पकडत नाही आहेत. त्यातला एक विषय आहे की ऑनलाईनच आता ह्यापुढे अवघडचं परीक्षण करायचं. त्यासाठी एवढ्या 11,500 लायब्ररीमध्ये माणूस जाणार, ठीक आहे, त्या जिल्ह्याची जी ग्रंथालयाची रचना आहे ती जाते, त्यामध्ये खूप वेळ जातो, थोडासा भ्रष्टाचार पण होतो. तो चेकिंग करायला आलेला जो इन्स्पेक्शनवाला आहे त्याच्या जेवढ्या वेळेची व्यवस्था घ्यावं लागते, एखादं आणि काहीतरी द्यावं लागतं, हे सगळं बंद केलं. आता अवघडचं परीक्षण ऑनलाईन होतं. तुम्ही ऑनलाईन एक फॉर्म भरून द्यायचा आणि त्याचं विश्लेषण करणारे सॉफ्टवेअर डेव्हलप झालं. तिथे सुद्धा माणूस मध्ये लागणार नाही. सॉफ्टवेअर
ॲनालिसिस विश्लेषण करून देणार की कुठलं ग्रंथालय अपग्रेड झालं, स्वाभाविकपणे त्या ग्रेडच्या अनुदानाला ते पात्र होते. आपण इव्हन दरवर्षी वर्षानुवर्ष अबकडला जी ग्रँट देतो ती पण ह्यापुढे डायरेक्ट अकाउंटला जमा करणं सुरू केलं. ज्यामध्ये चेक लिहिणं, जिल्ह्याच्या ग्रंथालय अधिकाऱ्याकडे वारंवार खेटे मारणं, त्याने ह्याची सही नाही त्याची सही नाही सांगणं, हे सगळं बंद. एका क्लिकमध्ये आपल्या 11,500 लायब्ररीला पैसे जातात, बरोबर ना? पण त्यामुळे काही गोष्टी आपण खूप सुकर करतो. मेजर डिमांड आपली राहिली आहे की थोडं अनुदान आणखीन वाढवतो, थोडं आणखी लायब्ररीजला परवानगी देतो आणि शक्य असेल तर 20,000 लोक वेगवेगळ्या ग्रंथालयांमध्ये नोकरी करतात. त्यांचा काही मिनिमम पगार ठरवा, किमान वेतन जे आहे 8,500-9,000, त्याच्यातही आत नको, त्याची जरा बाहेर करा. या प्रश्नांची उत्तरं पण सकारात्मक टप्प्याटप्प्याने काढू. आता आपण एवढं तर केलेलं आहे की अनुदानाचे 75% ग्रंथ खरेदीला, पुस्तक खरेदीला द्यावे लागायचे आणि 25% फक्त पगाराला लागायचे. हे आपण 50-50% घेऊ. 50% पुस्तकं खरेदी केली चालते, 50% ॲडमिनिस्ट्रेशनला, व्यवस्थापनाला वापर. आता आणखीन एक सोय केली आहे. प्रत्येक जिल्ह्याला नियोजनला DPTCला 600, 800, 1200 कोटी मिळतात. मी सांगली जिल्ह्याच्या पालकमंत्री आम्हाला 600 कोटी मिळाले, पुणे जिल्ह्यामध्ये 1400 कोटी मिळाले. याचा एक पर्सेंटेज ठरवायचा आहे. हा जसा 3% महिला बाल कल्याणाला जातो, 3% पोलीस डिपार्टमेंटला जातो, असं 1% काय म्हणतात त्या जिल्ह्यातल्या ग्रंथालयाला द्या, असा आग्रह आपण मुख्यमंत्र्यांकडे करतो. तसं जर झालं तर 1400 कोटीचा 1% म्हणजे 14 कोटी रुपये हे पुणे जिल्ह्यामधल्या ग्रंथालयाला मिळतील. त्याच्यातून होतं कॉम्प्युटर, लॅपटॉप, सॉफ्टवेअर, फर्निचर यावर जरी खर्च करण्यात आलं झालं की पगार वापरायचे, पुस्तकं खरेदी, तर मग जे ग्रँट मिळते ते जरा जास्त पगारावर खर्च करता येईल. यासाठी आता नियोजनला हे तर अधिकार मुख्यमंत्र्यांनी दिले की त्याच्या पालकमंत्र्यांना वाटलं त्याने द्या, आम्ही वाढवत नाही. आपण म्हणतो की नाही, तुम्ही कायद्याच्या चौकटी झाला 1% सुद्धा आपण चालेल, 2% दिले तर पुणे जिल्ह्याचं 28 कोटी मध्ये कुठली गोष्टी मला करता येते. दुसरं एक परवानगी मिळाली की आमदारांना आणि खासदारांना 5-5 कोटीचा जो विकास निधी असतो तो वेगवेगळ्या कारणाने खर्च करताना ते पुस्तकांसाठी देऊ शकतात. त्यात काही ठिकाणी प्रॉब्लेम आले की 30-30 पुस्तकं दिली जातात, आपल्या ओळखीच्या प्रकाशकांना दिली जातात. त्यासाठी पण आपण एक कार्यपद्धती केली की राज्य म्हणून ते पुस्तकांची आपण यादी करतो, त्याच पुस्तकांची खरेदी झाली नाही. मग ती पुस्तकांची यादी वाढवू होतं, पण काही पुस्तकं खरेदी करायची आणि मग त्या आमदाराचं आणि त्या ग्रंथालयाचं काही साठवणूक करायचं, याच्यापेक्षा राज्य जी यादी देईल त्याची पुस्तकं खरेदी करा. असं आमदारांना 10 लाख, 5 लाख, 25 लाखापर्यंत एका लायब्ररीला द्यायला पण परवानगी दिलेली आहे. आणि त्यामुळे मूळ मुद्दा या 20,000 कर्मचाऱ्यांना एक किमान वेतनाची श्रेणी द्या असा जो मुद्दा आहे तो पेंडिंग आहे. पण जे अनुदान आहे ते वाढवण्याचा प्रयत्न आहे. जिल्हा नियोजनला 1,000% कंपल्सरी ग्रंथालयासाठी ठेवण्याचा प्रयत्न आहे आणि आमदारांना, खासदारांना आता परवानगी मिळाली की तुम्ही वेगळ्या ग्रंथालयाला पुस्तक घेऊ शकता. बाकी जिवंत माणसांचे प्रश्न जरी संपत नसतात, आता मी 40% वाढवून दिले की 50% द्या. आता इकॉनॉमिक्समध्ये असं म्हणतात वॉन्ट्स आर अनलिमिटेड, गरजा ह्या अमर्यादित असतात. त्यामुळे त्याच्यावर वेळोवेळी भेटायला आपण चालत असतो. पुन्हा एकदा 2 दिवसाच्या या कार्यशाळेला शुभेच्छा देतो, ज्याच्यामध्ये व्ही राजा राममोहन राय ग्रंथालय प्रतिष्ठानकडून मदत मिळते. कॉम्प्युटर, सॉफ्टवेअर, पुस्तकं ही आपल्या ग्रंथालयाला कशी मिळेल याचा आपण प्रयत्न करतो. एक आणखी निर्णय आपण केला की जी ग्रंथालय बंद आहे असं लक्षात आलं, 2000 बंद असेल तेवढी नवीन ग्रंथालय आपण आता देणार आहोत. तो प्रस्ताव आता कॅबिनेटला आम्हाला नवीन पैसे देऊ नका, जे 2000 ग्रंथालयाची ग्रँट वाचते ती 2000 ग्रंथालयाला द्यायला आम्हाला परवानगी द्या.
सुरुवातीला आपलं सगळ्यांना ड म्हणा आणि ड म्हणून 50,000 तर 2,000 म्हणजे 50,000 एवढीच अमाऊंट द्यावी लागेल आणि आमची मात्र 2,000 ग्रंथालय बंद झाल्यामुळे तुमच्याकडे रुग्णालय जास्त सरकारने जे मुख्यमंत्र्यांना मान्यता दिली असे खूप विषय त्याच्याला मार्गी लावू पण अतिशय चांगलं काम आपण करा. आपली राज्याची ग्रंथालयाची इमारत इतकी देखणी तयार होते आहे बांधलेला परीक्षा 1 महिन्या 2 महिन्यात त्याचं उद्घाटन करू. जवळजवळ महाराष्ट्रातली कुठलीच लायब्ररी इतकी मोठी नाही इतकी पुस्तकं त्या ठिकाणी असतील आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला सगळ्यांना आपण प्रोत्साहन देतो त्यासाठी अनुदान पण देऊ की आपली सगळी पुस्तकं एकदा डिजिटाईज करू आणि ती डिजिटाईज पुस्तकं लोकांना ऑनलाईन अवेलेबल करतो की तुम्हाला ऑनलाईन वाचता येतील. डिजिटाईज करण्याचा एक फायदा असा आहे की ती खराब होत नाही अदरवाईज ती फाटतात पिवळी पडतात. तो एक आगामी काळामध्ये मूवमेंट म्हणून चळवळ म्हणून करण्याचा विषय आहे. तो मैं सिंह साहब को ये भी बताना चाहता हूँ कि सारे राज्य की किताबें शासन की लाइब्रेरी और प्राइवेट लाइब्रेरी डिजिटाइज हो ये प्रयत्न वाचकों को फायदा क्योंकि ऑनलाइन पढ़ पाएंगे किताबें बचेगी अदरवाइज बहुत खराब होती है. तो ये राज्य की जितनी लाइब्रेरी है उनको तो कंपल्सरी किया है और बाकी लाइब्रेरियों को कंपल्सरी से होगा उनको थोड़ा पैसा देना पड़ता है उनको डिजिटाइज करने के कुछ पैसे होते हैं तो उसका हम विचार कर रहे हैं. फिर से आपका महाराष्ट्र में स्वागत करता हूँ. मेरी कॉन्स्टिट्यूंसी पूना में है तो पूना में स्वागत करता हूँ. नाड़ेकर जी को कहता हूँ कि पूना ये स्वागत के लिए बहुत फेमस है तो अच्छा स्वागत हो ताकि वो प्रसन्न होकर दिल्ली कलकत्ता से ज़्यादा पैसा छोड़े. जय हिंद जय भारत. धन्यवाद.